अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पी जेवण करून आपल्या रूममध्ये गेलेली असते, तेव्हा तिथे अमोलसुद्धा असतो. तो आप्पीला बघून खूप खुश असतो आणि म्हणतो की मा मला आज तू गोष्ट सांगायचीस. त्यावर आप्पी बोलते की हो ठीक आहे. त्यात मागे मागे अर्जुनसुद्धा येतो आणि म्हणतो की आज गोष्ट ऐकायची, तर आज साहेबांना कुठली गोष्ट ऐकायची. त्यावर अमोल म्हणतो की बाबा तुम्ही जी सांगाल ती गोष्ट मी ऐकणार आहे. त्यावर अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे, आज मी बाळाला वेगळी गोष्ट सांगतो आणि त्याला आर्याचा फोन येतो. अर्जुन कुठेस तू, मला तुझी खूप गरज आहे, मला अजिबात सुद्धा बरं वाटत नाही. अर्जुन म्हणतो की अगं काय झालं तुला, मला सांग. आर्या बोलते की ते काही नाही अर्जुन, तू कुठे असशील तिथनं आत्ताच्या आत्ता आहे, माझी तब्येत खूप बिघडली आहे, मला तुझी खूप गरज आहे. अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की आप्पीला म्हणतो की अगं आर्या आजारी आहे, मला तिकडे जावं लागेल. आप्पी म्हणते की अरे असं काय झालं, काय जायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं तिचा आवाज व्यवस्थित येत नव्हता, ती बोलली आहे की जसा असशील तसा ये, मला तिकडे गेलं पाहिजे. त्यावर आप्पी बोलते की बरं ठीक आहे तू जा. नंतर अमोल बोलतो की बाबा तुम्ही कशाला जाताय, ती तुम्हालाच का फोन करते, तिच्याकडे दुसरं कोण नाही आहे का फोन करण्यासाठी. त्यावर आप्पी बोलते की अरे तुझा बाबा सगळ्यांसाठी आहे ना, तो खूप काम करतो, असं नाही बोलायचं कोणासाठी सुद्धा. त्यावर अमोल बोलतो की बाबा मग तुम्ही नका जाऊ ना, दुसऱ्या कोणाला तरी पाठवा ना. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही बाळा मला यावेळेस गेलं पाहिजे, म्हणून तो निघून जातो. त्यावर आप्पी बोलते की बाळा आज मी तुला गोष्ट सांगते ना, आता इतक्या दिवस मी सांगितले, आज सुद्धा मी सांगते. म्हणून अमोल बोलतो की ठीक आहे बाबा तुम्ही लवकर या. असं म्हणल्यानंतर अर्जुन तिथून निघून जातो की त्याला रुपाली भेटते आणि रुपाली बोलते की अहो आर्याचा मला फोन आलेला, चला आपल्याला गेलं पाहिजे. अर्जुन गेल्या तिथे डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर विचारतात की असं कशामुळे झालं. त्यानंतर ती बोलते की अहो मला जरा धुळीची ॲलर्जी आहे त्यामुळे झालं. इकडे नंतर डॉक्टर म्हणतात की आता बरी आहे पण तुमची काळजी घेतली पाहिजे, ती खूप शिंकत असते, तिला काही करावं सुचत नाही. अर्जुन बघतो आणि म्हणतो की डॉक्टर चांगल्या गोळ्या द्या, लवकर बरी झाली पाहिजे. डॉक्टर गोळ्या लिहून देतात आणि बोलतात की काळजी घे. डॉक्टर अर्जुनला गोळ्या लिहून देतात आणि अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे मी गोळ्या घेऊन येतो. डॉक्टर बोलतो की मी सुद्धा जातो आणि तो जायला निघतो. अर्जुन गोळ््या घ्यायला चाललेलाच असतो की रुपाली बोलते की भाऊजी आज मी आर्याजवळच थांबते. त्यावर अर्जुन बोलतो की हां ठीक आहे, चांगली आयडिया आहे, तुम्ही इथेच राहा. आर्याला घरी येण्यासाठी ती बोलते की नाही जाऊ बाई तुम्ही जावा, मला तुम्हाला आणि स्वप्नील दादांना वेगवेगळं ठेवणं मला जमत नाही. त्यावर अर्जुन म्हणतो की असू दे ना, त्याला काय होतंय. रुपाली बोलते की नाही ठीक आहे, तू मी राहते तुझ्यापाशी. आर्या बोलते की नाही जाऊ बाई तुम्ही जावा, मी माझं करेन मॅनेज. त्यानंतर अर्जुन म्हणतो की अगं असं काय करते आर्या. त्यावर रुपाली म्हणते मग आर्या आपल्याकडे एकच आयडिया आहे. त्यावर आर्या बोलते की काय. रुपाली म्हणते की तू आप्पीच्या घरी चल ना. त्यावर आर्या बोलते की पण आप्पीला चालणार आहे का. अर्जुन म्हणतो की अगं पण हे कसं चालेल. रुपाली बोलते की अहो आप्पीला एकदा फोन करून विचारता का. आप्पी अर्जुनची वाट बघत बसलेली असते, अजून कसा आला नाही म्हणून ती वाट बघत बसलेली असते. वैतागून तीच अर्जुनला फोन करते. अर्जुन म्हणतो की हे बघा आला आप्पीचा फोन, म्हणून तो उचलतो आणि आप्पी विचारते कशी आहे आर्याची तब्येत. अर्जुन बोलतो की आता पहिल्यापेक्षा ठीक आहे पण तिची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आप्पी बोलते की बरं ठीक आहे घे तू तिची काळजी. अर्जुन विचारतो अगं इकडे एक प्रॉब्लेम झाला, एक काम होतं. आप्पी बोलते बोल ना काय झालं. अगं आर्याची ते तब्येत बरी नाही आहे, मी तिला घरी घेऊन येऊ का असं रुपाली वहिनी आणि आर्या बोलतात. ते तुला चालणार असेल तर. आप्पी म्हणते की मला चालेल, तुला बघ बरं वाटत असेल तर आण, तुझ्या ह्यानी कर. पण तिच्या मनात नाही असतं तरी सुद्धा ती हो म्हणते. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे मग मी तिला घेऊन येतो, ती बरी झाली की ती येईल आपोआप. आप्पी बोलते की बरं बघ तुझ्या ह्याने तुला कसं वाटतं ते. अर्जुन बोलतो की बरं चला आपण घरी जाऊया आणि तो तिला घरी घेऊन येतो. अर्जुन रात्रभर तिथेच आर्याच्याच घरी थांबलेला असतो. म्हणतो की आपण सकाळी आप्पीच्या घरी जाऊया, म्हणून तो तिथेच थांबलेला असतो. सकाळ झाली की सगळे अमोल अजून सुद्धा बाबा का आला नाही असे आप्पीला विचारत असतो. आप्पी म्हणते की अरे येईल बाबा थोड्या वेळात, काय तो असं करतो. त्यानंतर ती दिप्या आणि कदम बापू सगळे तिथेच असताना सांगते की अहो ती आर्यासुद्धा इथे राहायला येणार आहे, तिची तब्येत बरी नाही आहे म्हणून ती थोडे दिवस आपल्याकडे राहायला येणार आहे. अमोल म्हणतो की का इथे का आलं पाहिजे, तिनं नको येता यायला, तू सांग ना मा. त्यावर आप्पी म्हणते की बाळा असं बोलायचं नाही मोठ्यांना. त्यावर अमोल म्हणतो की बा पण का प्रत्येक वेळेस ती इथेच येते. दिप्या म्हणतो की का त्यांना दुसरं कोणतं घर नाही का, काय झालं की इथंच यायचं, तोंड उचलून दे तुला काय बोलायचं कळत नाही का. त्यावर आप्पी म्हणते की दिप्या काय बोलतोयस तू, तुला कळतंय का, असू दे ती आजारी आहे म्हणून येते ना, जाईल ना ती, तिला बरं वाटलं की. दिप्या म्हणते की ती कशासाठी येते दिदे तुला पण चांगलंच माहिती आहे, मला पण चांगलंच माहिती आहे. तू प्रत्येक वेळेस तुझ्या गरीब आणि भोळेपणाचा ते लोक फायदा घेतात, तू जरा कडक बनायला सुरुवात कर. तेवढ्यात तिथे
रुपाली, आर्या आणि अर्जुन पोहोचतात. ती आल्यानंतर म्हणते की आप्पी बोलते की बस तुम्ही, तुला पाणी आणते, म्हणून मोना पाणी आणायला जाते आणि विचारते आर्या आत्ता कसं वाटतंय. आर्या बोलते की मला ठीक वाटतंय, आता पहिल्यापेक्षा आराम आहे जरा. काल मला खूपच त्रास झाला, आत्ता कालच्यापेक्षा थोडासा आराम आहे, म्हणून ती बसते. अर्जुन तिला बसवतो. चहा नाश्त्याचं विचारतात. सगळा नाश्ता झाल्यानंतर आर्या बोलते की आप्पे मी इथे राहते, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, तुला त्रास होणार असेल तर मी इथून निघून जाते. आप्पी सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की अगं आर्या काय बोलतेस ती, मला काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही, तुला इथे जितक्या दिवस वाटेल तितक्या दिवस तू राहू शकतेस. त्यानंतर ती आतमध्ये निघून जाते. किचनमध्ये गेल्यानंतर आप्पी विचार करत असते की आता पुढचे काही दिवस आमच्यासाठी खूप अवघड जाणार आहेत. आर्या सुद्धा याच घरात राहणार म्हटल्यावर अर्जुन आता वेगळा वागणार आणि अमोलच्या हे सगळं डोळ्यासमोर येणार. काय करायचं नियती, तू कुठं आणून ठेवतीयस, म्हणून ती तिथून निघून जाते. आर्या रुपालीला घेऊन रूममध्ये जाते आणि तिथे बसते. आर्या अजूनसुद्धा खोकत असते. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की आर्या काळजी घे, तुला काही लागलं तर मला सांग, मी इथेच आहे. त्यावर रुपाली म्हणते की हो भाऊजी, तुम्ही हे काम खूप चांगलं केलं की तिला इथे आणलं. त्यावर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे आर्या, आता मला गेलं पाहिजे चौकीला, खूप काम आहे. तो जातच असतो की आर्या त्याचा हात धरते आणि म्हणते की अर्जुन प्लीज आजच्या दिवस नको ना जाऊस, मला तुझी खूप गरज आहे. अर्जुन म्हणतो की अगं आर्या पण इथे आहेत की एवढे सगळे लोक. आर्या म्हणते की अर्जुन पण तुझं असणं माझ्यासाठी खूप चांगलं वाटतं, मला खरंच खूप बरं वाटतं तू माझ्याजवळ असलास की. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे. तेवढ्यात अमोल आणि आप्पीसुद्धा रूममध्ये येतात. अमोल बघतो की बाबांनी आर्याचा हात पकडला आहे. अमोल म्हणतो की बाबा, आर्या मावशीला अजूनसुद्धा बरं वाटत नाही आहे का. अर्जुन म्हणतो की हो. रुपाली म्हणते की आज बाबा घरीच थांबणार आहेत आर्या मावशीची काळजी घ्यायला, असं आप्पीकडे बघून म्हणते. अमोल म्हणतो की हां, ह्यांचा हा प्लॅन आहे तर आर्या मावशीला आणि माझ्या बाबाला एकत्र आणायचं, पण मी हा प्लॅन सक्सेसफुल होऊन देणार नाही. म्हणून परत अमोल म्हणतो की बाबा तुम्ही जावा ना कामाला, मी आहे नाही ते आर्या मावशीची काळजी घ्यायला. अर्जुन बोलतो की अरे तुझ्याच्याने नाही होणार, मी करतो. त्यावर अमोल म्हणतो की अहो बाबा, मा आजारी पडली की मीच तिची काळजी घेतो आणि मी आर्या मावशीची काळजी घेईलच ना, 1 मिनिटसुद्धा इथून कुठे जाणार नाही, तिला काय हवं नको ते मी बघेन. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे आर्या, काय करू मी, आर्या नकोच म्हणत असते. तरीसुद्धा अमोल म्हणतो का आर्या मावशी, तुझी मदत मी केलेली तुला आवडणार नाही का. त्यावर आर्या बोलते अरे असं काही नाही. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं आता अमोल एवढा हट्ट करतोय तर घेऊ दे ना त्याला तुझी काळजी, मी जातो चौकीला आणि तसंही तू नाहीस तर मला तिथे गेलं पाहिजे. अमोल बोलतो की बाबा तुम्ही जावा, तुम्ही अजिबातसुद्धा काळजी करू नका, मी आर्या मावशीची चांगली काळजी घेतो. तो तिथून निघून जातो. आर्या अशी टेन्शनमध्ये येते की ह्याचं काय मध्ये मी चांगलं अर्जुनला थांबवलेलं, हे पोरगं खूप चाप्टर आहे, लवकरच काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून अर्जुन कामाला जातो आणि अमोल आणि आप्पीसुद्धा तिथून निघून जातात. आर्याचा खूप मोठा पचका झालेला असतो. रुपालीलासुद्धा खूप राग येतो आणि इथेच आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू